अक्षय तृतीयेच्या निमित्तानं हापूस आंबा खरेदीला सुरुवात झाली आहे। बाजारपेठांमध्ये गर्दीही दिसते। प्रत्येकाला हापूस आणि विशेष करून देवगड हापूस हवा आहे। मात्र देवगड हापूस नेमका ओळखायचा कसा, त्याची काय असतात वैशिष्ट्य पाहूयात। उन्हाळा आला की वेध लागतात ते आंब्याचे। त्यातही जे खवय्ये आहेत त्यांना हवा असतो तो हापूस। कोकणातल्या देवगडच्या किंवा रत्नागिरीच्या हापूसला या काळात प्रचंड मागणी असते। मात्र हा हापूस प्रत्येकाला मिळतोच असं नाही। अनेकदा हापूसच्या नावाखाली कर्नाटकी किंवा इतर आंबा जास्त दराने घेण्याची वेळ ग्राहकांवर येते। याचं कारण असतं देवगड हापूस नेमका ओळखायचा कसा याची नसलेली माहिती। हा देवगड हापूस ओळखायचा कसा हे प्रेक्षकांसाठी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पुढारी न्यूजच्या प्रतिनिधींनी। हा आता आंबा कर्नाटकी आहे हापूस, म्हणजे अर्थातच देवगडचा हापूस नाही। मात्र हे सांगताना ग्राहकांना सांगतात की हा कर्नाटकचा आहे। मात्र ह्याची वेगळी ओळख कशी असते ते देखील आता त्यांच्याकडून सांगा। हा दिसायला आंबा जरी दोन्ही आंबे बघितला तर दोन्ही सेम आहेत। हा कोकणचा आंबा आहे, हा कर्नाटकचा आंबा आहे। कर्नाटकचा आंबा तुम्ही आतनं बघितला तर म्हणजे समोरून जर बघितला तर एकदम देखणा आंबा दिसतोय, सेम पद्धतीचा आंबा दिसतोय। परंतु आंबा कापल्यानंतर आज 100% खराब असणार आहे किंवा पिवळा निघणार। म्हणजे हे या गोष्टी आम्हालाच फक्त ओळखतात। आता आतनं आंबा बघा कसा आहे। अगदी हे ओळखलं कसं आतून खराब असणार तुम्ही आम्हाला हातात आल्या आल्या आंबा कळते की कशा पद्धतीचा आंबा आहे, चांगला आहे का वाईट आहे। हे 100% आम्हाला त्या गोष्टीचं ज्ञान असल्यामुळे आम्हाला कळते। परंतु कोकणचा आंबा जर तुम्ही बघायला गेलात, हा आंबा जरी हिरवा दिसत असला तरी आतनं केशरी निघणार 100%। ते समोरून हिरवा जरी दिसत असला तरी आतनं कलर बघा आंब्याला, आणि आंब्याचा सुगंध देखील आपण बघू शकताय। अशा पद्धतीनं आपण आंब्याची क्वालिटी देखील असणाऱ्या व्यापाऱ्यांकडून चेक करून घेऊ शकताय। आंबा केवढा बाहेरून हिरवा दिसतोय बघा, आणि आतून केवढा केशरी कलरचा आंबा हा कोकणचा आंबा आपल्याला निघालेला आहे। कर्नाटकी आंबा दिसायला हापूस सारखाच असतो, पण तो खाताना थोडा आंबट गोड लागतो आणि त्याचा सुगंधही हापूस इतका तीव्र नसतो। देवगड हापूस कसा ओळखायचा याची काही वैशिष्ट्यही जाणून घेऊया। अस्सल हापूसचा सुगंध हीच त्याची मोठी ओळख असते। पिकलेल्या हापूसचा सुगंध संपूर्ण खोलीत दरवळतो। देठाच्या जवळ वास घेतल्यास नैसर्गिक गोड सुगंध येतो। आंब्याला सुगंध नसेल आणि रसायनाचा वास येत असेल तर तो हापूस नाही। हापूस आंबा साधारणपणे अंडाकृती आणि गोलाकार असतो। हापूस खालच्या बाजूने जास्त टोकदार नसतो। हापूसची साल ही अतिशय पातळ आणि मऊ असते। नैसर्गिकरित्या पिकलेल्या हापूसचा रंग हा गडद पिवळा आणि काहीसा केशरी छटा असलेला असतो। आंबा पिवळा धम्मक असेल आणि देठाकडे हिरवा असेल तर केमिकल वापरून पिकवलेला असू शकतो। हापूसच्या गराचा रंग हा गडद केशरी असतो। नाही, खूपच छान आहे, खूप गोड आहे आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अगदी म्हणजे साजेसा असा आहे। देवगड हापूस म्हणजे केशरी रंग आणि चवीला एकदम सुंदर आहे। चव वासावर लगेच कळतंय की फरक जाणवतोय लगेच कर्नाटक आणि हा। हे सगळे ग्राहक आलेले आहेत आपल्या। या वर्षी आंबा तुम्ही चाकलेला आहे, कसा वाटतो यावेळी? या वर्षीचा पहिलाच आंबा आहे आणि अप्रतिम चव आहे, आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे केशरी पण आहे, आणि याची चव तर एकदम गोड आणि खायला एकदम मस्त आहे। प्युअर देवगड। आज अक्षय तृतीयानिमित्त अनेक जण खरेदी करतात, तू देखील आता आंबे? होय, आजच आलेलो मी आता। तर आता टेस्ट बघितली मी सध्या, तर अप्रतिम टेस्टला नाव हापूसच घेण्याला प्रेफरन्स असतो। हो हो हो, सगळ्यात भारी। ही सगळी प्रमाणं तपासून पाहिली तर हापूसच्या खरेदीत घोळ होण्याचा संभव असतो। देवगड हापूस खरेदी करणं हे अनेकदा अनुभवावर जास्त अवलंबून असतं। हापूस म्हणून कर्नाटकी आंबा विकत घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी असते। खवय्यांनी देवगड हापूस ओळखताना पाहून घेतला तरच त्यांच्या पदरात अस्सल हापूस पडू शकेल। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।